Hello students. Today we are going to learn that so many important topics from our puzzle and the problems, that is calendar. So wish you that you will enjoy that today's video, because on that concept so many problems will arise in our life also. You can use that various tricks in your daily routine life, that to find out the day and the birthday of any person. And for that you have to keep that some tricks in your mind, that is related to the leap year and general regular year. So what is the difference in that, we have to must to know. So for that that below information is important. Mainly we know that in every year there are 365 days are there, but apart from that there is one leap year which is coming after every 4 years. So in that one day will be extra, that is 366 days are present into the leap year. So that means one day will extra after 4 years. So that will change the day of every year. And you have to keep that one thing in mind. In every year there are 52 weeks are present into the each year. In every year there are 52 weeks. एक लक्षात घ्या की प्रत्येक वर्षामध्ये 52 आठवडे असतात, पण ज्यावेळेस लीप इयर येतं तर त्याच्यामध्ये 52 आठवडे आणि एक दिवस जो आहे तो एक्स्ट्रा असतो. वन डे इज अ एक्स्ट्रा. मग हे जे लीप इयर आहे ते साधारणतः 4 वर्षानंतर एकदा येतं. तर लीप वर्ष आणि साधं वर्ष ओळखायचं कसं, याच्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतल्या पाहिजेत. तर जे काही लीप वर्ष आहे त्या लीप वर्षाला आपण जे काही शेवटचे 2 अंक आहेत, फॉर एक्झाम्पल 2004 घेतलं तर ह्या 2004 मधील शेवटचे 2 अंक कोणते आहेत, तर हे 04. ह्या 2 अंकांनी मिळून होणारी जी काही संख्या असेल त्या संख्येला जर आपण 4 न डिवाइड केलं, म्हणजे आता याच्यातले 4 आणि 04 ह्याच्यातून 04 हा नंबर म्हणजे 4 तयार झाला. याला जर 4 न डिवाइड केलं आणि 4 न डिवाइड केल्यानंतर डिवाइड करता आलं, कोणतेही आपला रिमाइंडर शिल्लक नाही राहिला, म्हणजे 0 रिमाइंडर जर आला तर ते इयर लीप इयर झालं. मग 2004 4 वन जा 4, आन्सर किती आलं म्हणजे 0, म्हणजे टोटली हा नंबर डिवाइड झाला, म्हणजे हे काय आहे, एक लीप इयर आहे. 2004, 2008, 2016, 2012, 2020, that all are the leap years. हे सगळे लीप इयर्स आहेत. आणि हे सोडून जे काही बाकीची वर्ष आहेत त्याला आपण एक साधारणतः वर्ष असं म्हणू शकतो. एक साधारण इयर आहेत ते, जे काही रेग्युलर असतात की ज्याच्यामध्ये फक्त 365 दिवस असतात. 365 दिवस असतात. आणि रेग्युलर सोडून जे काही लीप इयर असतं त्याच्यामध्ये 366 दिवस असतात लीप वर्ष. तर हा फरक आहे. ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही त्याला साधं वर्ष असं आपण म्हणू शकतो, म्हणजे हे 365 इयर दिवसाचं. आणि जर समजा वर्ष जे काय आहे त्याच्या शेवटी जर समजा 2 झिरो आले तर ते जे काही 2 झिरो आहेत
तर तसं जर असेल तर त्या संख्येला 400 भाग गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं बघा, जर समजा इथं मी 1800 घेतलं किंवा 1900 घेतलं आणि 2000 घेतला, तर ह्या 2000, 1800, 1900 ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांना फक्त आपण लास्टचे जे काही 00 आहेत ह्यांना जर आपण 4 ने डिवाइड केलं तर 0 आन्सर येईल, कोणताही रिमाइंडर शिल्लक राहणार नाही. म्हणून हे 1800 किंवा 1900 ही जी दोन आहेत ती काही लीप वर्ष येतील असं नाही, हे लीप वर्ष येऊ शकत नाहीयेत. का? तर याच्यासाठी तुम्हाला ह्या दोन्ही नंबरला 400 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे शेवटी जर समजा 20 असतील तर त्यांना काय करायचं, 400 ने डिवाइड करायचं, आणि जर करता आलं तर त्यांना लीप इयर म्हणायचं. तर आता 20 आणि त्याच्या पुढं 00 आहे, तर 2000 ला जर आपण 400 ने डिवाइड केलं, 400 न डिवाइड केलं तर 4 5 जा 20, म्हणजे 2000 हे जे आहे आपल्याला लीप इयर आहे असं म्हणता येऊ शकतं. तर या पद्धतीनं साधारणतः 365 डेज आणि एक दिवस जास्त असं लीप इयर असतं. आणि एक लक्षात ठेवायचं की साधं वर्ष आहे त्याच्यामध्ये साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये 1 जानेवारी 2005 या दिवशी जर समजा मंगळवार असेल म्हणजे ट्यूसडे असेल तर 1 जानेवारी 2006 ला एक दिवस एक्स्ट्रा फक्त जाईल, त्याच्यामध्ये तुमचं ट्यूसडेच्या ऐवजी वेनसडे येईल, म्हणजे मंगळवारच्या ऐवजी एक दिवस जास्त बुधवारी येईल. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वर्षीचं कॅलेंडर जे आहे मागच्या वर्षीपेक्षा फक्त एका दिवसानं जास्त असतं. 1 जानेवारी 2005 मंगळवार असेल तर 1 जानेवारीला 2006 ला बुधवार असतो, हे लक्षात ठेवा. पण त्याचबरोबर एक लक्षात हे पण ठेवलं पाहिजे की जर समजा लीप वर्ष जर असेल तर त्याच्यामध्ये 2 दिवसाचा फरक पडतो. जे काही मंगळवारच्या ऐवजी कोणता असेल, मंगळवार नंतर बुधवार पुढल्या वर्षात येतोय, हे कधी येते, जर समजा 2 साधी वर्ष असतील तर. साध्या वर्षानंतर जर समजा लीप इयर येत असेल तर मात्र हा फरक पडू शकतो, तो 2 न फरक पडतो. फॉर एक्झाम्पल बघा, असं असू शकतं की 2 डिसेंबर 2019 ला जर समजा शनिवार असेल तर 2 डिसेंबर 2020 ला रविवार असणार नाही. रविवार असेल का? नसेल, हा असणार नाही, कारण हे लीप इयर आहे. म्हणून फेब्रुवारी महिन्यात जे काही 29 डेज येतात, एक दिवस जास्त येतो, त्याच्यामुळं इथं कोणता वार असेल? सोमवार असणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर या पद्धतीनं तुम्हाला लीप इयर आणि साधं इयर ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढं जे काय आहे त्याच्यामध्ये लीप इयरमध्ये 366 डेज असतात, म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस जास्त असतात. आणि जर समजा लीप वर्ष ओलांडल्यानंतर त्याच्या समोरील वर्ष हे 2 दिवसांनी पुढे जातं, हे लक्षात ठेवायचं. जर समजा लीप वर्षामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, लीप वर्षामधलेच
1 मार्च आणि 10 डिसेंबर असं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल की लीप वर्ष जरी असेल तर हे जे आहे ते फेब्रुवारी नंतरचे दिवस आहेत. त्यामुळं यांच्यामध्ये तुम्हाला जर काढायचं असेल तर फक्त तुम्हाला काय करावं लागेल की बाबा मार्चमधील जे काही दिवस आहेत हे किती दिवस आहेत, साधारणतः 31 डेज असतात. मग टोटली साधारणतः प्रत्येक महिन्यामध्ये 28 तर डेज असतात. मग शिल्लक किती राहिले, एक 29, 30 आणि 31. मग मार्चमध्ये 3 डेज, एप्रिलमध्ये 2 डेज राहत आहेत की बाबा 28 नंतर 29, 30. मेमध्ये परत अजून किती शिल्लक राहत आहेत दिवस, परत मे हा 31 डेज असतो म्हणून 3 दिवस शिल्लक राहतात. असे किती दिवस शिल्लक राहत आहेत त्या सगळ्या डेजची साधारणतः तुम्हाला एक डिसेंबर महिन्यापर्यंत, डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत जे काही दिवस आहेत ते काढावे लागतात. नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंतचे दिवस हे असे 3, 2, 1, 3 असे निघतील आणि त्याच्यानंतर डिसेंबरचे 10 दिवस हे ॲड करून ह्याला 7ने डिवाइड करायचं आणि 7ने डिवाइड केल्यानंतर जे काय तुमचा नंबर येईल त्याच्यातनं जी काय बाकी शिल्लक राहील ती तुमच्या ह्या तारखेच्या जो काय कोणता वार आहे त्याच्या पुढं किंवा पाठीमागं ज्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल दिले त्या पद्धतीने तुम्ही ते वाढवू शकता. तर या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तर हे झालं एक टिपिकल मेथड. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. त्याच्यानंतर काही वेळेस तुम्हाला काही महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवावे लागतात किंवा हे दिवस जे आहेत ते दिवस कधी कधी एक्झामला येतात की बाबा 26 जानेवारी म्हणजे काय, प्रजासत्ताक दिन. तर हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बाबा प्रजासत्ताक दिना दिवशी शनिवार होता, मग स्वातंत्र्य दिना दिवशी त्याच वर्षी कोणता वार असेल, असं जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला ह्याच्या तारखा माहिती असणं गरजेचं आहे. बाबा प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन म्हणजे रिपब्लिक डे आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे इंडिपेंडन्स डे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत कोणत्या तारखेला असतो. त्याच्यानुसार मग तुम्हाला ज्या काही ट्रिक्स आहेत त्या वापरावे लागतात. मग एक लक्षात ठेवा की बाबा 26 जानेवारी 26 जानेवारीला आपला कोणता दिवस असतो, तर 26 जानेवारीला आपला रिपब्लिक डे असतो. रिपब्लिक डे. त्याच्यानंतर 14 एप्रिल. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बर्थ ॲनिव्हर्सरी असते. त्याच्यानंतर पुढं म्हणजे 1 मे. 1 मेला वर्कर डे असतो. वर्कर डे. त्याचबरोबर महाराष्ट्र डे असतो. महाराष्ट्र डे असतो. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला आपला इंडिपेंडन्स डे असतो. 15 ऑगस्ट. इंडिपेंडन्स डे असतो. त्याच्यानंतर 5 सप्टेंबर टीचर्स डे असतो. 2 ऑक्टोबर आपले महात्मा गांधी जयंती, त्यालाच बर्थ ॲनिव्हर्सरी आपण म्हणतो. 1 डिसेंबर, तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 25 डिसेंबरला नाताळ असतो.
क्रिसमस डे असतो. त्याच्यानं सारखे जे काही डेज आहेत हे सगळे तुमचे पाठ असले पाहिजे. बालिका दिन असू द्या, जन्म लोकमान्य टिळक जयंती असू द्या, ह्या ज्या काही जयंत्या पुण्यतिथ्या आहेत ह्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजे आहेत. तर तुम्हाला काय करता येईल, तर तुम्हाला कोणतेही एक्झाम्पल नडणार नाही. तुम्हाला ह्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. आणि कधी पण एक्झाम्पल जे काही तुम्ही सोडवता ते सोडवत असताना एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत याचा एक तुम्ही चार्ट तयार करा आणि तो पाठ करा. तसं चार्ट करायची गरज नाही. जर समजा तुम्ही हाताच्या मुठी वळल्या आणि मुठीवर जर समजा तुम्ही मोजायला चालू केलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर तुम्हाला हे सहज कळू शकतं की बाबा बोटाच्या जिथं टेक आहे तिथं जानेवारी, खड्ड्यात फेब्रुवारी, परत टेक आहे तिथं मार्च, परत एप्रिल, मे असं जर काउंट करत गेला तर तुम्हाला जे काही एक 31st डेचे काही दिवस असतील ते उंच वाट्यावरती आपल्या बोटाच्या उंचवट्यावरती येतील आणि जे खड्ड्यामध्ये दिवस आहेत ते कुठे जातील, कमी दिवस आहेत. या पद्धतीने तुम्हाला एक ट्रिक वापरू शकता, पण परफेक्ट दिवस माहीत असणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला कॅलेंडर हे आहे ते अतिशय सोपं जाईल, काही अडचण येणार नाही. तर याच्यासाठी तुम्हाला हे पाठांतर सर्व करणं गरजेचं आहे. आणि थोड्याशा ट्रिक्स पण लक्षात ठेवा की काय लक्षात ठेवायचं तुम्हाला ते सांगतो की जानेवारीमध्ये किती दिवसाचा असतो की बाबा जानेवारी 31 डेज असतो. ह्याच्यामध्ये किती डेज आहेत, 3 डेज शिल्लक राहतात. 28 + 3. फेब्रुवारीमध्ये 28 अदरवाईज 29 म्हणजे किती शिल्लक राहतात, 0 अदरवाईज 1. हे लीप इयरसाठी. मार्च 31 असतात तर ह्याच्यातले परत 3 राहतात. एप्रिल 30 डेज असतात, 2 डेज शिल्लक राहतात. त्याच्यानंतर एप्रिल, मे 31 डेज असतात, 3 डेज शिल्लक राहतात. जून 30 डेज, 2. जुलै 31 डेज, 3. ऑगस्ट 31 डेज, 3. सप्टेंबर 30 डेज, 2. त्याच्यानंतर ऑक्टोबर 31 डेज, 3. नोव्हेंबर 30 डेज, 2. डिसेंबर 31 डेज, 3. तर हे जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. यांची तुम्हाला ॲडिशन करावी लागणार आहे वेळच्या वेळेला. ह्या ॲडिशनला तुम्हाला काय करावं लागणार आहे, 7ने डिवाइड करावं लागणार आहे. आणि मग जो काही रिमाइंडर शिल्लक राहील त्या रिमाइंडरप्रमाणे तुम्हाला जर समजा 2 रिमाइंडर शिल्लक राहिला तर पहिल्या तारखेच्या पुढं 2 दिवसांनी दुसरा दिवस वाढवायचा, दुसऱ्या तारखेचा दिवस वाढवायचा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाते. आणि काही दिवस असे असतात किंवा त्या वर्षातले ते दिवस फिरून त्याच तारखेला येत असतात. तर हे पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तर ते कोणते दिवस आहेत ते तुम्ही शोधा आणि लिहून ठेवा. असे जे काय आहेत महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्या संदर्भामध्ये, की बाबा स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती किंवा स्वातंत्र्य दिन आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती, ह्यांचं काही कनेक्शन आहे का हे शोधा. अशा पद्धतीने तुम्ही कायमस्वरूपीच्या ट्रिक तयार करून ठेवा. तर चला आता आपण काय करूया, पहिले एक्झाम्पल पाहूया. So see, let us start our first example which is given here. The Girl Child Day
in 2016 fell on Sunday. What will be the day on the Maharashtra Day in that year? So now see, here you have given uh, गर्ल्स चाइल्ड डे म्हणजे बालिका दिन दिलाय तुम्हाला. तर तुम्हाला बालिका दिन कधी असतो हे माहीत पाहिजे आणि बालिका दिन जो आहे तो 3rd जानेवारीला असतो. मग हे जे काही महत्त्वाचं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. द गर्ल चाइल्ड डे इज ऑन एव्हरी इयर, दॅट इज ऑन 3rd जानेवारी. तर हा बालिका दिन 3rd जानेवारीला असतो. सो तर त्याप्रमाणे मग तो कधी होता 2016ला संडेला होता. तो व्हॉट विल बी द डे ऑन द महाराष्ट्र डे. महाराष्ट्र डे कधी असतो 1st मेला इन दॅट इयर. म्हणजे महाराष्ट्र डेला कोणता वार असेल 3rd जानेवारीला जर समजा संडे असेल, संडे तर 1 मेला कोणता वार असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. सो सी हिअर on 3rd January, that is a Sunday. So now I tell you that in January there are 31 days are present. So here out of 31 days, that 3 days are over because on 3rd January there is Girl Child Day. So out of that 3 days are over. So because of that I will subtract from 31 to 3, that 28 remain. So in January 28 days January will be there. So January 28, February, so that February is leap year, so 29 days are there. 2016 is a leap year. March, again 31 days are there. Then April, again in April 30 days are there. Then May, Maharashtra Day is occur on 4th May, so that is 1 day will be added with that. So total number of these, if we are adding that all, these all are 119 days are there. So if we are dividing 119 by 7, if we are dividing that 119 by 7, what will be number came, that is important. 119 divided by 7. So I think that if we are dividing 119 by 7, then no will be remainder. 7 ones are 7, 4 remain, that 9. So 7 sevens are 14, 9. So I think that here is no will be remainder, no remainder, and that 17 weeks are there. So because of that on the Maharashtra Day there is again Sunday will came. So like that you can find out its a answer. Then next example, 16 January 2012, there is Thursday. In which month of this year Wednesday occurs 5 times? So here 4th February 2012, that is a Wednesday. Then as it is a leap year, that the month of the February has 29 days. So thus the dates are 1st, 8th,
15th, 22 and 29th of the February fall on the Wednesday. So because of that, here answer number 1 is right. म्हणजे बघा 2012 हे एक लीप इयर आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वेन्सडे फाईन टाइम्स हे कोणत्या महिन्यामध्ये आलं हे विचारलं. मग साधारणतः 26 जानेवारीला थर्सडे आहे. तिथून 1 फेब्रुवारीला कोणता येईल? वेनसडे आहे. तुम्ही साधं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला तो निघू शकतो. मग वेनसडे जर समजा 1 तारखेला आला असेल तर हे लीप वर्ष असल्यामुळे कसं होऊ शकतं की प्रत्येक वेळेस 1 + 7 8 डेटला पण परत काय येणार आहे? वेन्सडे येणार आहे. परत 8 + 7 15 डेटला पण परत वेनसडे येणार आहे. परत 15 + 7 22 ला परत अजून वेनसडे येणार आहे आणि परत 29 ला अजून वेनसडे येणार आहे. असं 5 टाइम्स वेनसडे येणार आहे. म्हणून फेब्रुवारी म्हणतात. हे आन्सर बरोबर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. The Teachers' Day in the year 2013 fell on. See, the Teachers' Day fell on Thursday. Which weekday did occur on the Christmas in the year 2014? म्हणजे टीचर्स डे 2013ला थर्सडेला होता. तर ख्रिसमस 2014 मध्ये किती तारखेला असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की एक काही ट्रिक्स वापरावं लागतील. किंवा 5 सप्टेंबर 2013 ला थर्सडे आहे. मग 5 सप्टेंबर 2014 ला कोणता वार असेल? किंवा थर्सडेच्या पुढचा एक न वाढणार आहे. कारण 13 आणि 14 ह्याच्यामध्ये 14 हे काही लीप इयर नाही आहे. मग लीप इयर जर असेल तर 2 डेज न वाढतो. पण इथं 1 डेजनच फक्त वाढणार आहे का तर हे रेग्युलर इयर आहे. म्हणून जर समजा 5 सप्टेंबर 2013 थर्सडेला आहे. तर मग 5 सप्टेंबर 2014 हा कुठला असणार आहे? फ्रायडेला असणार आहे. मग हे तुमचं कन्फर्म झालं की बाबा 2014 5 सप्टेंबर पासून 14 हा फ्रायडेला आहे. मग उरलेले तिथनं आपल्याला दिवस काढता येतील की बाबा द टोटल नंबर ऑफ द डेज फ्रॉम फर्स्ट फ्रॉम द सप्टेंबर मंथ 5th सप्टेंबर टू द 25th डिसेंबर हे किती आहेत ते काढावे लागतील. मग 25th डिसेंबर म्हणजे काय आलं? नाताळ. मग किती आहेत की बाबा साधारणतः किती येतील बघा की टोटल नंबर किती आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये की 5th सप्टेंबर म्हणजे 30 आउट ऑफ 5 हे डिडक्ट केलं किती राहिले? 25 डेज राहिले. मग 25 डेज सप्टेंबरचे. त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तुम्हाला ॲड करावे लागतील आणि ह्याला काय करायचे? फक्त आपल्याला 7 ने डिवाइड करायचे. सप्टेंबरचे 25, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचे 25 डेज. हे सगळे ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या नंबरला परत 7 ने डिवाइड करायचे. ह्या सगळ्यांना जर ॲड केलं तर आन्सर किती येते ते बघायचं. तर आन्सर किती येणार आहे? ह्या सगळ्यांचे ॲडिशन केल्यानंतर साधारणतः ते ॲडिशन किती येते ते बघूया. 25 सप्टेंबर, 31 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबर and 25 डिसेंबर. या सगळ्यांचे ॲडिशन 101 दॅट मीन्स 11 अशी येते. मग ह्या सगळ्यांना जर समजा तुम्ही डिवाइड 7 न केलं
111ला 7 डिवाइड केलं तर तुम्हाला 15 वीक्स मिळत आहेत. हे झाले वीक्स. आणि त्याच्या पुढं 6 डेज रिमाइंडर शिल्लक राहत आहे. मग 6 डेला तुम्ही पुढं तरी जा मोजत, किंवा एका दिवसानं त्या दिवसाच्या पाठीमागं तरी यायचं. म्हणजे काय होतं की तुम्हाला तो जो काही वार आहे तो मिळून जातो. सो याच्या पुढं फ्रायडेच्या पुढं 6 दिवसांनी जर तुम्ही गेला, फ्रायडे आला होता आपला, तर ह्या फ्रायडेच्या प्लस 6 दिवस जर गेला तर थर्सडे येईल. थर्सडे. म्हणून इथं आन्सर नंबर कोणते येते? 2. तर या पद्धतीनं. आता लास्ट एक्झाम्पल आहे बघा. अमर इज एल्डर टू द अकबर by 405 days. If Amar is born on Tuesday, on which day Akbar will born? इथं फक्त तुम्हाला सिंपल काय करायचंय? डिव्हिजन करायचंय. Amar born before Akbar by 405 days, that is 57 weeks and 6 days. म्हणजे जर समजा तुम्ही डिव्हिजन केली तर किती येते डिव्हिजन? साधारणतः तुमचे 57 वीक्स होत आहेत ह्यांना जर तुम्ही डिवाइड केलं तर. आणि रिमाइंडर शिल्लक किती राहते? 6 डे शिल्लक राहते. मग तिथून पुढे तुम्ही काउंट करू शकता की बाबा ट्यूजडेला तो जन्मलाय, मग ट्यूजडे प्लस 6 डेज किती येतील? ते काय येतील? ते जे काय येतील तो ज्या दिवशी येईल ते झालं त्याचं आन्सर. ट्यूजडे प्लस 6. ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे. म्हणून इथं ऑप्शन नंबर काय येईल? मंडे हे आन्सर येईल. So like that you can solve that various examples related to the calendar. So regarding that, if you have doubts you can ask me that through that our WhatsApp group. So about the next part of that our puzzles and the problems we are going to discuss it into the next some videos. So up to that, stay home, stay safe. Thank you very much.